नमस्कार, मी आयुब पिंजारी, आशादीप कॉम्प्युटर्स. आज आपण ऑनसेट 2025 बद्दल थोडी माहिती घेऊया. काही लोकांना थोडंसं कन्फ्युजन आहे, ते कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न मी या एका छोट्याशा व्हिडिओमधून करणार आहे. तुम्ही जर रिन्युअल प्रोसेसमध्ये आता असाल किंवा तुमची रिन्युअल प्रोसेस पूर्ण झालेली असेल, पण तुमची एक जबाबदारी आहे की तुम्ही ऑनसेटला किमान एक तरी फॅकल्टीला तुम्ही अप्लाय करणं गरजेचं आहे. त्यावेळेस जे यावेळी जे आपण यावेळी जी ऑनसेट एक्झाम होत आहे ते फॅसिलिटेटरसाठी होत आहे, एलएफ साठी होत आहे फक्त. तर फक्त स्टाफला बसवलं तरी चालेल. जर तुमचा कॉन्फिडन्स नसेल तुमच्या स्टाफवरती का पास होतो की नाही, तर अशा केसमध्ये स्वतः सेंटर ओनरने सुद्धा अप्लाय केलं तर काही बिघडत नाही. मिनिमम 1 मॅक्झिमम 3 आपण ऍप्लिकेशन करू शकतो. तर एका सेंटरला तुम्हाला मॅक्झिमम 3 लोकांना अप्लाय करता येईल. तर हा झाला एक भाग. दुसरा भाग असा की आपल्याला 9 तारखेच्या आत हे अप्लाय करायचंय, 10 तारखेच्या आत त्याला कन्फर्म करायचंय. फक्त 100 रुपये फीज आहे आणि जर का तुम्ही कन्फर्म केलं नाही तर शेड्यूल मध्ये तुमचं नाव येणार नाही आणि मग एक्झामला तुम्हाला बसता येणार नाही. आता तुम्ही अप्लाय पण केलंय, कन्फर्म केलेलं आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न हा आहे की प्रॅक्टिस कशी करायची, आम्हाला एक्झामला पास व्हायचंय किंवा खूप चांगले मार्क पाडायचे, तर प्रॅक्टिस कशी करायची. तुम्ही जर का जिथून ऍप्लिकेशन केलेलं आहे तिथं जर तुम्ही आयडी पासवर्ड चेक केला तर आयडी पासवर्ड मिळतोय, पण तिथं सेंड टू इरा किंवा इरा लाईव्ह असं काही दिसत नाही. सेंड टू ईएनए दाखवतोय, तो नॉट ऍप्लिकेबल दाखवतोय. याचा अर्थ ते कुठेही डेटा सेंड होणार नाहीये. डायरेक्टली एक्झाम साठी तो आयडी पासवर्ड तुम्हाला वापरता येणार आहे. म्हणजे यावेळीच आपल्याला कुठलंही 50 सेशन वगैरे पूर्ण करायचे नाहीयेत, पूर्ण कोर्स सुद्धा करायचा नाहीये, कोणताच कोर्स पूर्ण करायचा नाहीये. परंतु तुमच्याकडे ऑलरेडी बरेचसे विद्यार्थी आहेत, मग ते जॉब रेडीनेसचे असतील, आयटी अवेअरनेसचे असतील, एमएस साठी फॉर स्कूल स्टुडंटचे असतील, तर त्यांच्या लॉग इन मधून तुम्ही कॉन्टेंट व्यवस्थित पाहून घेणं अपेक्षित आहे. तर इथं मी सिलेबस वाचतो बघा. सिलेबस इथं आहे, ईमेल आलेली आहे, तर स्पष्ट उल्लेख केला आहे की ऑल टॉपिक्स ऑफ एमएस साठी कोर्स थिअरी अँड प्रॅक्टिकल म्हणलेला आहे. जशी फायनल एक्झाम होते एमएस साठीची तशीच ही एक्झाम असणार आहे. तर प्रॅक्टिकलचे प्रश्न पण येतील, एमसीक्यू प्रकारामध्ये येऊ शकणार आहेत. इथं लिहिताना जॉब रेडीनेस, आयटी अवेअरनेस आणि स्कूल रेडीनेस यापैकी कुठल्याही टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतात. सगळे एमसीक्यू असणार आहेत. टोटल 50 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. 60 मिनिटं वेळ असणार आहे. 20 मार्काला पासिंग आहे. त्यामुळे मला नाही वाटत की वेगळा काय अभ्यास करून तिथं तुम्हाला जावं लागणार. जर तुमचा स्टाफ गेले वर्षभर, गेले 6 महिने जर तुमच्याकडे विद्यार्थ्यांना एमएस साठी शिकवत असेल तर त्या स्टाफलाही परीक्षा सहजपणे पास होता येईल असं माझं मत आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमच्या स्टाफला फक्त एवढंच सांगा की ते जे क्वेश्चन्स आहेत जे आपण विद्यार्थ्यांना शिकवतो किंवा टेक चॅलेंज किंवा प्रॅक्टिकलचे क्वेश्चन्स आहेत ते फक्त एकदा रेफर करा आणि तेच तिथं परीक्षेला येणार आहेत आणि तुम्ही सहजपणे जा परीक्षेला. कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता जा. 20 मार्क तर कोणालाही पडतील, सहजपणे 20 मार्क पडतील असं मला वाटतं. तरी तुम्हाला वाटतं की चॅलेंजिंग म्हणजे काय, तर आम्हाला जर का वेगळेच प्रश्न आले, तर जसं मागच्या परीक्षेला काही वेगळे प्रश्न आले होते, तर मला वाटतं की काही क्वेश्चन असे पण येऊ शकतात बघा. आपल्याला एमपीएससीने FLAI दिलं होतं, तुम्ही त्याला लॉग इन केलं असेल, त्याच्यामध्ये 15 सेशन्स होते. त्याला मी लॉग इन करून दाखवतो. त्याचा कुठला तरी एक सेशन ओपन करून दाखवतो. तर प्रत्येक सेशन मध्ये मी प्रॅक्टिकलचा प्रश्न बघण्यापेक्षा थिअरीचा प्रश्न दाखवतो. तर मला असं वाटतं की हे सुद्धा प्रश्न डिजिटल फाउंडेशनचे प्रश्न आहेत. त्यामुळे हे प्रश्न आपल्याला कदाचित ऑनसेटला पडले तर नवल वाटायला नको. तसा जसा आता हा प्रश्न आहे बघा की एक्झाम्पल ऑफ AI सिस्टीम, तर मग सिरी आहे किंवा अलेक्झा आहे, गुगल आणि नेटफ्लिक्स, त्यातलं कोणतं आहे आणि कोणतं नाही. तर मग ही जी टेस्ट मी दिली अशी आणि याचा थोडासा सराव केला तरी चालणार आहे. झालं शक्य तुम्ही क्वेश्चन बँक बनवण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून स्टाफला थोडासा अभ्यासाला सोपं जाईल, पण त्याची गरज पडणार नाहीये. तुमच्याकडे ऑलरेडी एमएस साठी एक्झामची क्वेश्चन बँक आहे. एमकेएसएलची जेव्हा परीक्षा असेल तेव्हा कमीत कमी 1000 ते 1200 क्वेश्चन्स असतील. त्या क्वेश्चन मधून कोणतेही 50 क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला सेम प्रश्न पडतील याची काही गॅरंटी नाही. 1 किंवा 2 क्वेश्चन फक्त सेम असतील, बाकी सगळे क्वेश्चन्स वेगवेगळे असू शकतात. कारण मध्ये बघा ना किती क्वेश्चन्स आहेत, टेक चॅलेंजेस किती आहेत, 50 सेशन आहेत आणि काही काही क्वेश्चन्स आयटी अवेअरनेस आणि जॉब अवेअरनेस सेम टू सेम आहेत, पण तो काही काही क्वेश्चन्स डिफरंट आहेत. ते सगळे क्वेश्चन्स एकत्र केले तर ते 1000 पेक्षा जास्त क्वेश्चन्स होतात. पण त्याचं टेन्शन घेण्याची मला वाटत गरज आहे. म्हणून फक्त एकदा ते रेफर करा. आतापर्यंत तुमचं पाठांतर झालं असेल तर टिक टिक करत जात असाल तुम्ही, आता प्रश्न वाचावेत आणि सबमिट करावं. तर अशा पद्धतीने थोडासा स्टडी करा. फक्त टेक चॅलेंज प्रॅक्टिकलचे क्वेश्चन आहेत, कुठे क्लिक करायचे किंवा काय काय दिलेलं आहे, सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहेत, हे एकदा बघितलं
तर मला वाटतं एक्झामची पूर्ण तयारी होऊ शकते. त्यामुळे रिलॅक्स व्हा, अजिबात टेन्शन घेऊ नका. यावेळेस ऑनसेटची परीक्षा खूप सोपी असणार आहे आणि या परीक्षेला किंवा वेगळा असं काय अभ्यास करायचा नाहीये, पण अप्लाय करायचंय, एक्झामला जायचंय, आरामात पास होणार आहात. टॉप केलं तर वेल अँड गुड. तरी नव्याने काय क्वेश्चन सुचत असतील तर कमेंटमध्ये टाकले तर मी त्याचा उत्तराचा प्रयत्न नक्की करेल. धन्यवाद. व्यवसाय वृद्धीसाठी वेगवेगळे मार्केटिंग टूल आणि ट्रेनिंगचे टूल अवेलेबल आहेत. शिवाय GST आणि TDSचे सिम्युलेशनसुद्धा अवेलेबल आहे. अधिक माहितीसाठी या वेबसाईटला व्हिजिट करा.